हम खडे तो ऑस्ट्रेलिया से बडे. प्रत्येक इंडियन फॅनच्या मनात असलेली ही भावना. खरं तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध नॉकआउट्समधली मॅच म्हणलं की 2003 आठवतं, 2023 आठवतं, पण विषय 2007चा पण असतो, विषय 2011चा पण असतो आणि आतापासून विषय 2025चाही असेल. सेमीफायनलमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला थाटात हरवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये एंट्री मारली आहे. पण जी मॅच एका पॉईंटला काहीशी अवघड जाईल का असं वाटत होतं, ती इंडियानं एवढ्यासच कशी जिंकली, ही शांतीत क्रांती जमली कशी, तेच पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 265 रन्सच्या टार्गेटचा टीम इंडियानं अगदी सहज पाठलाग केला. अर्थात एक दोन सिच्युएशन अशा आल्या जिथं मॅच हातातून जाईल का असं वाटलं होतं, पण टीम इंडियानं फारसं टेन्शन वाढू दिलं नाही. मॅच हातातून गेली नाही आणि टीम इंडियाचं नाव फायनलमध्ये जाऊन पोचलं. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. टॉस हारल्यानंतर रोहित शर्माला जेव्हा विचारण्यात आलं की तू टॉस जिंकला असता तर तू काय केलं असतं, तेव्हा रोहित शर्माची रिॲक्शन होती, माझं नक्की ठरलं नव्हतं, त्यामुळे मी टॉस हरलो, तेच बरं झालं. खरं तर रोहित सलग टॉस हरतोय, पण टीम इंडिया त्याच्या नेतृत्वात मात्र जिंकत चालली आहे. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला, पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. शमी आला पहिली ओव्हर टाकायला. ट्रॅव्हिस हेड स्ट्राईकला होता. पहिलाच बॉल वाईड पडला. असं वाटलं की आता नेमकं काय होणार, कारण हेडचं टेन्शन मॅचच्या आधीपासून वाढलेलं. पुढच्याच बॉलला, म्हणजे जो लेजिट पहिला बॉल होता मॅचचा, हेडने बॉल हवेत थोडासा उचलला होता. शमीच्या हाताला लागून बॉल गेला. खरं तर अवघड कॅच होता, कॅच होणं प्रचंड कठीण होतं, पण तो चान्स हुकल्याची जी रुखरुख होती ती लागून राहिली होती, कारण ट्रॅव्हिस हेडचा सेमीफायनलमध्ये कॅच सुटला होता. 2023ची WTC फायनल असेल, 2023च्या वर्ल्ड कपची फायनल असेल, हाच ट्रॅव्हिस हेड टीम इंडियाला नडत आलाय. त्याचा एक कॅच शमीकडून सुटला, त्यानंतर जडेजाकडून एक रनआउट मिस झाला. खरं तर तो मिस नव्हता, अवघड प्रयत्न होता, पण ट्रॅव्हिस हेडची विकेट महत्त्वाची होती, त्यामुळे तो रनआउट झाला असता, हेड आणखी लवकर आऊट झाला असता. पण हे दोन चान्सेस सुकले आणि हेडचं टेन्शन जे आहे ते वाढत गेलं. दुसऱ्या बाजूने कॉर्नोली हा एक नवखा प्लेअर आला होता ऑस्ट्रेलियाकडून ओपनिंगला. त्याला शमीने सलग 6 बॉल चकवलं होतं. 7वा बॉल त्याच्या बॅटला लागला, तो विकेट जाण्यासाठीच त्याची. शमी आणि कॉर्नोलीचा कॉन्टेक्स्ट खरंच बघण्यासारखा होता, पण तो वन साइडेड होता, जिथे शमीनं अक्षरशः राज्य केलं. शमीबद्दल आपण पहिल्या व्हिडिओपासून किंवा अगदी पहिल्या मॅचपासून बोलतोय. शमी थोडासा ऑफ कलर आहे असं वाटत होतं, कारण इंजुरीमधून बाहेर आलेला, वर्कलोडसुद्धा जास्त घेत नव्हता. या मॅचमध्ये सुद्धा तो थोडा वेळ बाहेर बसला होता, कारण त्याचा पाय दुखत होता. पण शमीनं या मॅचमध्ये 3 विकेट खोलल्या. टप्पा पकडून, स्विंगचा चांगला वापर करून आणि सीम मुवमेंट, जी शमीची सगळ्यात मोठी खासियत आहे, तिचा वापर करून शमीनं खतरनाक बॉलिंग केली. प्रत्येक मॅचमध्ये शमी आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसतोय. फायनलच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगकडे येऊ. ट्रॅव्हिस हेड 39 रन्सवर आऊट झाला, पण तरीसुद्धा टेन्शन संपलं नव्हतं, कारण स्टीव्ह स्मिथ खूप चांगल्या फॉर्ममध्ये वाटत होता. स्टीव्ह स्मिथने आजच्या बॅटिंगमध्ये एक गोष्ट केली, त्याने फिल्डिंगनुसार बॅटिंग केली. जिथे जिथे लूज गॅप्स आहेत किंवा जिथे जिथे स्कोरिंग करायला एरियाज आहेत, तिथे तिथे स्मिथ खेळत होता. म्हणजे त्यांनी वरुण चक्रवर्तीला सातत्यानं कव्हर्सच्या वरतून 4 मारली, त्याच्यानंतर जडेजाला डोक्यावरून एक 6 मारला. थोडंसं विषयांतर करतो, वरुण चक्रवर्तीचा विषय निघाला म्हणून पहिला बॉल त्याचा या मॅचमधला, आणि त्याने ट्रॅव्हिस हेडची विकेट काढली. जो ट्रॅव्हिस हेड सातत्यानं त्रास देत होता, त्याची विकेट वरुण चक्रवर्तीनं पहिल्या बॉलला घेतली. गिलनी लांबून पळते ते कडक कॅच काढला ट्रॅव्हिस हेडचा, आणि तिथंच टेन्शन गेलं होतं. पण स्मिथ बाकी होता. स्मिथबद्दल पुन्हा बोलूयात की स्मिथ अत्यंत चांगल्या पद्धतीने जे एरियाज आहेत ते कव्हर करत होता. रन्स सातत्याने येत होते. त्याचा 50 झाला तेव्हा भीती वाटत होती की आज ट्रॅव्हिस हेड नाही तर स्टीव्ह स्मिथ 100 मारतोय का. 2015च्या वर्ल्ड कप सेमीफायनलची आठवण झाली होती स्टीव्ह स्मिथची बॅटिंग बघून, पण रोहित शर्माने योग्य वेळी योग्य चेंजेस केले आणि शमीनं स्टीव्ह स्मिथला आऊट केलं. पण त्याआधी स्टीव्ह स्मिथनं बऱ्यापैकी डॅमेज जे आहे ते केलं होतं. ॲलेक्स कॅरीला त्यांनी सोबत घेतलं. त्यांची 54 रन्सची पार्टनरशिप झाली ॲलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथची. ॲलेक्स कॅरीने सुद्धा जवळपास 61 रन्सची इनिंग खेळली. तो सुद्धा प्रॉपर बॅटिंग करत होता, म्हणजे कुठेही त्याने लूप होल्स दिसू दिले नाहीत, भारताला चान्सेस दिले नाहीत. जेव्हा अक्षर पटेल बॉलिंग करत असेल किंवा रवींद्र जडेजा बॉलिंग करत असेल, कॅरी एखाद दुसरी 4 वसूल करायचा आणि नंतर पुन्हा स्ट्राईक रोटेट करायचा, ज्याचा फायदा स्टीव्ह स्मिथला झाला. पण या दोघांच्या पार्टनरशिपमुळे असेल किंवा जोश इंग्लिशने जे काही थोडंसं योगदान दिलं त्यामुळे असेल, ऑस्ट्रेलिया प्रचंड भक्कम वाटत होती, कारण 40 ओव्हर्स झालेल्या तेव्हा त्यांचे 213 रन्स होते बोर्डावर. 10 ओव्हर्स बाकी होत्या. 100 रन्सचं टार्गेट त्यांनी डोक्यात ठेवलेलं. किमान 70 ते 80 रन्स झाले असते तरी 300चा आकडा जवळपास त्यांनी टच केला असता.
पण तसं घडलं नाही, कारण शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये टीम इंडियानं फक्त 51 रन्स दिले आणि 4 विकेट काढल्या. ही डेथ ओव्हर्समधली बॉलिंग जी आहे ती प्रचंड क्रुशल ठरली, कारण 264 रन्स ऑस्ट्रेलियानं जरी केलेले असले तरी जवळपास ते 20 ते 25 रन्सने शॉर्ट होते असंच आपल्याला म्हणावं लागेल मॅचच्या कंडिशन्स बघून. पण टीम इंडियाची डेथ ओव्हर्समधली बॉलिंग होती ती अत्यंत परफेक्ट होती. टीम इंडियाच्या बॉलर्सबद्दल सांगायचं झालं, शमीने 3 विकेट काढल्या, चक्रवर्तीने 2 विकेट काढल्या, जड्डूनं सुद्धा 2 विकेट काढल्या. पण कुलदीपचा फॉर्म हा कुठेतरी टेन्शनचा विषय, कुलदीपची फिल्डिंग हा सुद्धा टेन्शनचा विषय असणार आहे. पण जडेजाने कडक फिल्डिंग केली, गिलने कडक कॅच काढला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 264वर रोखणं टीम इंडियाला शक्य झालं. आता बोलू टीम इंडियाच्या बॅटिंगबद्दल. खरं तर या ग्राउंडवर मागच्या मॅचला न्यूझीलंडला 250चं टार्गेटसुद्धा चेस करता आलं नव्हतं, त्यामुळे कुठेतरी टेन्शन होतं. त्यात या मॅचसाठी जे पिच वापरण्यात आलं ते आधीच्या 3 मॅचेसला वापरण्यात आलेलं नव्हतं. पूर्णपणे फ्रेश पिच इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी होतं, त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं, कारण सेकंड इनिंगमध्ये दव पण पडणार नव्हतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन बॉलर्सला बॉल ग्रिप करणं जास्त सोपं होतं. कॉर्नोली असेल, झॅम्पा असेल, त्याच्यानंतर तन्वीर संघा असेल, यांच्यासाठी फायद्याची गोष्ट होती. त्यामुळे टीम इंडियाला थोडं टेन्शन होतं. गिल चांगल्या टचमध्ये एका शॉटमुळे वाटला होता. MRFची बॅट घेऊन खेळत होता गिल. टीम इंडियाचा मेन बॅट्समन किंवा टीम इंडियाचा अपकमिंग चांगला एक यंगस्टर, तो MRFची बॅट घेऊन खेळतोय, चांगला खेळतोय. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या, कुठल्या ते सांगायची वेगळी गरज नाही आहे. गिल चांगल्या टचमध्ये होता, पण गिल एका चुकीच्या शॉटवर, म्हणजे त्याला थर्ड मॅनला शॉट खेळायचा होता, पण एज लागला आणि गिलची विकेट पडली. ऑस्ट्रेलियासाठी तो खूप मोठा चान्स होता टीम इंडियाची पडझड करायचा, पण कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी जमली. रोहित शर्मा नेहमीसारखे बॅटिंग, पहिल्या ओव्हरपासून अटॅकिंग माइंडसेटमध्येच खेळायचं, अपोनंट टीमला जितकं जास्त मागे ढकलता येईल तितकं ढकलायचं. रोहित हेच करायला गेला या मॅचमध्ये. थोड्या प्रमाणात रोहितला यश आलं, पण पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याच्या नादातच रोहित शर्मा आऊट झाला. ती विकेट पडली नसती तर मॅचचं चित्र पूर्ण वेगळं असतं. एकूण 3 चान्सेस ऑस्ट्रेलियानं रोहित शर्माचे सोडले, पण ते चान्स रोहितला मोठ्या स्कोअरमध्ये कन्वर्ट करता आले नाहीत. कदाचित टीम इंडियाचा कॅप्टन कदाचित आपला मोठा स्कोअर असेल किंवा आपली मोठी इनिंग आहे ती फायनलसाठी राखून ठेवतोय का असं चित्र आत्ता उभं आहे, कारण रोहितकडून फायनलमध्ये मोठ्या अपेक्षा असतील, अशा स्टार्टच्या असतील आणि त्यापेक्षा जास्त मोठ्या स्कोअरच्याही. रोहितच्या विकेटनंतर कोहली आणि श्रेयस अय्यर ही जोडी जमली. तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी जवळपास 91 रनची पार्टनरशिप केली. पण या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये बघण्यासारखी गोष्ट कुठली असेल तर ते होतं रनिंग बिटवीन द विकेट्स. जवळपास 5 सिंगल, 4 सिंगल, 5 सिंगल आणि 1 डबल अशा स्कोअरमध्ये हे स्कोअरबोर्ड पळवत होते. प्रत्येक बॉलला सिंगल कशी निघेल, प्रत्येक 2 बॉलमध्ये 1 डबल कशी निघेल यावर त्यांचा फोकस होता. ऑस्ट्रेलियाने थोडी बॉलिंग टाईट ठेवली होती, थोडंसं प्रेशर बिल्ड केलं होतं, पण कोहली आणि अय्यरने अत्यंत चांगलं डोकं लावून हा स्कोअर जो आहे किंवा ही पार्टनरशिप जी आहे ती बिल्ड केली. दोघंही रन्स करत होते, त्यामुळे कुठेच एकामुळे दुसऱ्यावर प्रेशर आहे अशी परिस्थिती नव्हती. कोहलीचा 50 झाला तेव्हा अय्यरसुद्धा 50च्या जवळ होता, पण अय्यरची 50 थोडक्यात हुकली. 4 नंबरला आपण सातत्यानं बोलतोय, भारताला गरज होती 4 नंबरला एक कडक बॅट्समन टीममध्ये असायची. श्रेयस अय्यरने ती जागा अगदी परफेक्ट कॅप्चर केलेली आहे. शॉर्ट बॉल हा त्याचा विकनेस आहे, कायम बोललं जात होतं, पण श्रेयस अय्यरने ही गोष्ट खोटी ठरवली. या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्पिन विरुद्ध तर तो भारी खेळतोच आणि त्यानं हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. कोहली आणि अय्यरची जी 91 रनची पार्टनरशिप आहे ती टीम इंडियासाठी क्रुशल ठरली. अय्यरची विकेट गेल्यानंतर अक्षर पटेलनं सुद्धा कोहलीची चांगली साथ दिली. त्यानं सुद्धा सिंगल डबल चालू ठेवल्या, मध्येच तो एखादी 4 मारायचा उचलून कव्हरच्या डोक्यावरून किंवा मिड विकेटच्या डोक्यावरून आणि त्यामुळे प्रेशर रिलीज व्हायचं. पण ही मॅच पुन्हा एकदा कोणी गाजवली असेल तर तो होता विराट कोहली. कोहलीनं आपल्याला चेस मास्टर का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. कोहलीची सेंचुरी हुकली असली तरी त्याची बॅटिंग म्हणजे परफेक्ट पॅकेज होतं. कोहलीनं 84 रन्सच्या इनिंगमध्ये फक्त 5 4 मारल्या, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 84 रन्सपैकी 56 रन्स हे फक्त सिंगल घेऊन आले. म्हणजे यावरून आपल्याला कोहलीचा फिटनेस लक्षात येतो, त्याचा गेम अवेअरनेस लक्षात येतो आणि त्याच्या स्लो वाटणाऱ्या बॅटिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यानं कशाप्रकारे प्रेशरमध्ये ढकललं होतं हे सुद्धा स्पष्ट होतं. इतकी क्रुशल इनिंग कोहलीची होती. कोहलीनं जवळपास 70 रन केले आज स्पिनसमोर, जी गोष्ट त्याला सातत्यानं बोलली जात होती की कोहली स्पिनसमोर काहीसा कमी पडतोय, कोहली स्पिनसमोर चालत नाही आहे, पण कोहली आज स्पिनसमोरसुद्धा भारी खेळला. त्याच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाला कुठेही टार्गेट जड वाटलं नाही. कोहलीची सेंचुरी हुकली. खरं तर त्याची आणि केएल राहुलची एक मस्त पार्टनरशिप चालू होती. हीच जोडी आपल्याला मॅच काढून दिली असं वाटत होतं,
पण कोहली मारायच्या नादात गेला. त्यानंतर केएलची एक रिॲक्शन होती की मी मारत असताना तू कशाला रिस्क घेतली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती, कोहली आऊट झाला होता. पण कोहलीच्या बॅटिंगमध्ये भरपूर जुन्या गोष्टी पाहायला मिळाल्या. मग ते त्याचं खूप जोरात सिंगल पळणं असेल, सिंगलच्या जागी डबल असेल, एकदा डिरेक्ट हिट बसला स्टंपवर, कोहली आत होता, कोहलीने त्याचाही चान्स कन्वर्ट केला आणि 1 रन पळून काढला. राहुल जेव्हा 4 मारत होता तेव्हा कोहलीचं स्वतः ओरडणं असेल, चीअर करणं असेल, जुना कोहली बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाला, सेमीफायनलमध्ये पाहायला मिळाला आणि तेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध. कोहलीच्या विकेटनंतर फारसं प्रेशर नव्हतं कारण राहुल सेट होऊन खेळत होता आणि त्याच्या जोडीला हार्दिक पांड्या होता. हार्दिक पांड्याने 24 बॉलमध्ये 28 रन्स केले. 1-2 कडक 6 आले हार्दिक पांड्याच्या बॅटमधून. थोडासा चकला होता हार्दिक पांड्या, पण त्याचा फार फरक पडला नाही कारण राहुलनं दुसरी बाजू लावून धरली होती. नॉट आऊट 42 रन्स केले राहुलनं 34 बॉलमध्ये. मॅच संपवली सुद्धा राहुलनं, ते सुद्धा थाटात एक 6 खेचत. 4 रन हवे होते पण केलने 6 मारला आणि मॅच संपली. आणि आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट म्हणजे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोचली आहे. आता फायनलमध्ये न्यूझीलंड समोर असेल की साऊथ आफ्रिका समोर असेल हे उद्या रात्री याच वेळी आपल्याला समजलं असेल. पण टीम इंडिया फायनलमध्ये पोचल्यानं फायनल आता दुबईमध्ये होईल हे सुद्धा नक्की झालं आहे. काही क्षणासाठी शेवटच्या वेळेस आपल्याला वाटत होतं की रवी शास्त्रीची आठवण आली होती. माईक हातात धरलेला रवी शास्त्री आणि त्याचा तो आयकॉनिक डायलॉग, पण राहुल आणि हार्दिकनं सांभाळून घेतलं आणि रवी शास्त्रीची पुन्हा आठवण आली कारण राहुलनं 6 मारत मॅच फिनिश केली. या मॅचसह टीम इंडिया फायनलमध्ये आहे. 2023चा वन डे वर्ल्ड कप असेल, त्याच्यानंतर 2024ची T20 वर्ल्ड कप फायनल असेल आणि आता 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल. टीम इंडिया सलग 3 ICC टुर्नामेंट्समध्ये फायनलला गेली आहे. व्हाईट बॉलमध्ये जो डॉमिनन्स आहे टीम इंडियाचा तो स्पष्टपणे दिसून येतोय. आता चॅम्पियन्स ट्रॉफीपासून फक्त एक स्टेप दूर आहे टीम इंडिया. वरुण चक्रवर्ती एक प्लस पॉईंट ठरतोय फायनलसाठी सुद्धा. शमीचा फॉर्म परत आलेला आहे, कोहली मस्त झोकात खेळतोय. आता सगळ्यांचं लक्ष असेल फायनलकडे. पण सध्या तरी खडा हो आज भी होई ऐकायची गरज नाही आहे कारण टीम इंडियानं बदला घेतला आहे.